नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारच्या दिवशी, बघा गुरुवार हा सगळ्यांचा आपला आवडता वार असतो, आपल्या गुरूंचा वार आहे. आणि या दिवशी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्याने आपल्या आयुष्यात सुख येतं, समृद्धी येते आणि आपल्या आयुष्यातले जे काही दुःख आहे, संकट आहे ते निघून जातं. आणि म्हणतो ना की ज्यावेळी आपला गुरुग्रह वीक असतो त्यावेळी आयुष्यात अनेक अडचणी येत असतात, खूप संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि गुरुग्रह ज्याचा वीक आहे त्याच्या आयुष्यात पैशाचा प्रॉब्लेम खूप येतो, त्याचं लग्न जमत नाही, त्याला मूलबाळ होत नाही, असे कितीतरी नोकरी लागत नाही, अशा कितीतरी समस्यांना त्याला तोंड द्यावं लागतं. आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे त्याच्या डोक्यावरती कर्जाचा भार होतो, पैशाचे सतत प्रॉब्लेम त्याला फेस करावे लागतात. हे का आपल्याला जाणवतं तर त्याचा गुरुग्रह जो असतो तो वीक असतो. तर गुरुग्रह स्ट्रॉंग कसा करायचा? मग गुरुग्रह म्हणजे अर्थात बघा, ज्याचा गुरुग्रह वीक असतो ना त्याच्या म्हणजे जे गुरूंचं पाठबळ असतं ते कमी असतं, लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी आपल्याला गुरुवारच्या दिवशी आपल्या गुरूंची सेवा ही करायचीच असते. आता इतर दिवशी तुम्हाला नाही जमत, पण गुरुवारच्या दिवशी तरी ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या गुरूंची, मग तुमचे जे कोणी गुरु आहेत, मग तर स्वामी महाराज असतो, दत्तगुरू असो किंवा अजूनही कुठली व्यक्ती असो, त्या गुरूंची सेवा, त्या गुरूंचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. इतर दिवशी तुम्हाला नाही ना जमत, पण या दिवशी तरी ॲटलिस्ट कमीत कमी तुम्हाला या दिवशी त्यांचं नामस्मरण, त्यांची सेवा करायची आहे, जेणेकरून आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होईल आणि गुरुबळ आपलं मजबूत होईल, गुरूंचा आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी असेल. बघा, देवांच्यापेक्षा पण आपले गुरु खूप मोठे असतात आणि ज्याच्या पाठीशी गुरुचा हात आहे त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाहीत. बघा, असं म्हटलं जातं की देव जर आपल्यावर कोपला तर आपले गुरु आपल्याला त्यात म्हणजे एखाद्या संकटातून तारतात, पण गुरु आपल्यावरती कोपले तर देवही काही करू शकत नाही. म्हणून गुरूंचे जे स्थान आहे ते आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं, लक्षात घ्या. तर आता गुरुवारच्या दिवशी अर्थात आपण सेवा करतच असतो. कुणी ज्यांना शक्य नसतं, म्हणजे रोज नित्यसेवा करायला शक्य नाही, त्यांनी गुरुवारच्या दिवशी एक पारायण करतात, म्हणजे स्वामीचरित्राचं एक पारायण करतात. मग आता गुरुवारी आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी काय करावे? बघा, सगळ्यात पहिले म्हणजे अर्थात आपली जी नित्यसेवा आहे, म्हणजे आपली रोजची जी देवपूजा आहे ती तुम्हाला करून घ्यायची. त्याच्यानंतर मी काय अशी हे सगळं तुमच्या हातून झालंच पाहिजे असं नाही, जेवढे तुम्हाला ह्यातल्या गोष्टी जमतील गुरुवारच्या दिवशी करण्याच्या तेवढ्याच करा. आणि सगळ्यात जमल्या तर सगळ्या करा. रोज तुम्हाला नाही ना जमत, तुम्ही खूप बिझी आहात, तुम्हाला खूप काम आहे, तर तुम्ही नक्की ह्या गोष्टी ॲटलिस्ट गुरुवारी तरी करा. तर सगळ्यात पहिले बघा, रोज आपल्या घरामध्ये आपल्याला तारक मंत्र लावून द्यायचा आहे. आता रोज म्हणजे आता तुम्ही स्वयंपाक करता तर तारक मंत्र लावून द्या, कारण तारक मंत्र हा महाराजांनी दिलेला अनमोल ठेवा आहे, लक्षात घ्या. जरी तुम्ही म्हणत जरी नसला, जरी तो तुमच्या घरात जरी लावलेला असला तरीसुद्धा त्या तारक मंत्राची ताकद, जी काही त्याच्यातली शक्ती आहे ती तुमच्या सगळ्या घरामध्ये पसरेल आणि तुमच्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल. एक पॉझिटिव्ह वाईब्स तुमच्या घरात तयार होतील, सकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये तयार होईल त्या तारक मंत्राच्या म्हणजे शब्दांनी. तर म्हणून रोज तारक मंत्र सकाळ संध्याकाळ लावून द्या. आणि बघा, ह्याचा आणि अजून एक फायदा आहे की जी तुमच्या घरात नास्तिक व्यक्ती आहे ना, म्हणजे ज्याला स्वामींचं काही करू वाटत नाही किंवा स्वामींची सेवा जमत नाही किंवा करतच नाही, त्या व्यक्तीच्या सुद्धा कानावर ते पडेल आणि ती व्यक्तीसुद्धा आपोआप तारक मंत्र गुणगुणेल आणि त्याचं फळ, त्याचं पुण्य कुठेतरी तुम्हालाही लागेल, कारण त्याच्या तोंडून तारक मंत्र म्हणला जाईल. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांच्यापासून आपल्याला पुण्य कमावता येतं, लक्षात घ्या. आणि एक दिवस इतका पुण्याचा साठा साठतो की महाराज त्याची परतफेड करतातच, आपल्याला संकटातून तारतातच. तर तारक मंत्र रोज लावून द्या. त्याच्यानंतर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला पैशाचे प्रॉब्लेम असेल, गुरुग्रह तुमचा वीक असेल, तर डोक्यावरून अजिबात आंघोळ करायची नाही, कारण गुरुवारच्या दिवशी आपण जर डोक्यावरून पाणी घेतलं तर आपला गुरुग्रह वीक होतो असं म्हटलं जातं. आता ताई, तुम्ही म्हणाल की ताई आम्ही बुधवारी नॉनव्हेज वगैरे खाल्लं असेल, घरातनं म्हणजे आणलं असेल, तर काय करायचं? बघा, शक्यतो नॉनव्हेज हे खाऊच नये. खूप म्हणजे जी व्यक्ती
गुरुमाऊली नेहमी सांगतात की जे व्यक्ती मांसाहार करते ती व्यक्ती अतिशय चिडकी असते, चिडखोर असते, संतापी असते, पटकन त्या व्यक्तीला राग येतो आणि नॉनव्हेज खाणं म्हणजे एक प्रकारचं पापच आहे. लक्षात घ्या, एखाद्या जीवाला मारून तुम्ही ते खात असता आणि कुठेतरी त्याचा ते तुम्हाला लागत असतो. त्याच्यामुळे जो स्वामी सेवेत आहे त्याने म्हणजे प्रत्येकानेच ॲटलिस्ट, पण जो स्वामी सेवेत आहे त्याने तरी ॲटलिस्ट नॉनव्हेज खाऊ नये. किंवा आणि बघा, मी असं म्हणणार नाही की तुम्ही लगेच स्वामी सेवा करता मी लगेच सोडा, ते काही सुटणार नाही. प्रत्येकाचा स्वभाव असतो. हळूहळू तुमचीसुद्धा इच्छा होणार नाही. ज्या अर्थी तुम्ही स्वामी सेवेत इतके तल्लीन व्हाल, स्वामींशिवाय तुम्हाला दुसरं काही दिसणार नाही, त्यावेळी तुम्ही स्वतः ते नॉनव्हेज जे आहे ते सोडाल, खायचं बंद कराल आणि इतकी ताकद स्वामी सेवेत आहे. म्हणून गुरुवारच्या दिवशी तरी ॲटलिस्ट घरात मांसाहार करू नका, बुधवारी करू नका. आणि जरी केला तरी बुधवारच्या दिवशी डोक्यावरून अंघोळ करा आणि गुरुवारी शक्यतो करू नये डोक्यावरून अंघोळ. जर नॉनव्हेज वगैरे खाल्लं असेल तर ठीक आहे एखाद्या वेळी, पण शक्यतो गुरुवारी डोक्यावरून अंघोळ करू नका, ठीक आहे. त्याच्यानंतर गुरुवारच्या दिवशी आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे. पिवळं वस्त्र का परिधान करायचं, तर बघा, गुरुवार हा गुरूंचा वार असतो आणि गुरूंना प्रसन्न करण्यासाठी जितकं काही शक्य होईल तेवढं आपल्याला करायचं असतं. कारण पिवळा रंग हा आपल्या गुरूंना म्हणजे आपल्या स्वामींना, दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे. त्याच्यामुळे गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही पिवळं वस्त्र परिधान केलं तर अतिशय उत्तम. काही झालं तरी गुरुवारच्या दिवशी तुम्ही पिवळं वस्त्र परिधान करा. मग साडी असेल, कुर्ती असेल, जे काही तुम्ही घालत असाल ते थोडं तरी तुमच्या अंगावरती पिवळा कलर असावा, अशा रीतीने तुम्ही पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे. त्याच्यानंतर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पिवळं दान करायचं आहे. तर त्या पिवळं दान करायचं, जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी केंद्रात जात असाल, मठात जात असाल, तर तुम्ही पिवळी म्हणजे पेढे असेल, पिवळी मिठाई असेल, केळी असतील, मुगाची डाळ असेल, हरभऱ्याची डाळ असेल, जे काही पिवळं आहे, वडापाव असेल, ते सगळं जे काही आहे ते तुम्ही दान करू शकता, प्रसादरूपी वाटू शकता. मी म्हणणार नाही की 5 किलो वाटा, 10 किलो वाटा, अगदी एक थोडंसं जे तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जमेल तेवढं तरी तुम्ही ॲटलिस्ट पिवळं दान केलं पाहिजे. ज्यांचं गुरुग्रह वीक आहे त्यांनी, तर गुरुवारच्या दिवशी पिवळं तुम्हाला दान करायचं आहे. तर पिवळं दान करायचं म्हणजे ज्या गोष्टी पिवळ्या आहेत, म्हणजे केळी, मिठाई, पेढे, ह्या गोष्टी तुम्हाला दान करायच्या. तर त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. आता तुम्हाला इतर वेळी नाही जमत तर गुरुवारच्या दिवशी तरी तुम्ही एक पारायण करायचं आहे. स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण तुम्हाला करायचं आहे. सकाळी शक्यतो लवकर उठा. एक दिवस लवकर उठल्याने काही बिघडत नाही. एक दिवस लवकर उठा, छानपैकी आवरा आणि मस्तपैकी छान असं पारायण करा. शक्यतो सकाळच्या वेळी पारायण करा, कारण सकाळच्या वेळी एक प्रसन्नता असते, आपलं मनसुद्धा प्रसन्न असतं आणि केलेली सेवासुद्धा लवकर महाराजांच्यापर्यंत पोचते. कारण आपल्या मनातही वाईट विचार नसतात, आपण कुठे बाहेर गेलेलो नसतो, फिरलेलं नसतो, वाईट काही बघितलेलं नसतं, मन अगदी छान प्रसन्न असतं, शुद्ध हवा असते आणि इतक्या सुंदर वातावरणात जर आपण ते पारायण पूर्ण केलं तर नक्कीच महाराजांची कृपा आपल्यावरती होईल, आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होईल आणि गुरूंची कृपा आपल्यावरती होईल. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे गुरुचरित्रातील जर तुम्हाला सतत कर्जबाजारीपणा येत असेल तर गुरुचरित्रातील 14वा अध्याय तुम्ही गुरुवारी वाचा. इतर दिवशी तुम्हाला आठवड्यात नाही जमत तर गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय तुम्ही वाचू शकता, जेणेकरून गुरूंची कृपा तुमच्यावरती अखंड राहील. आणि गुरुचरित्रातील हे 2 अध्याय जे आहेत ते मेरुमणी, गुरुचरित्राचे मेरुमणी मानले जातात. त्याच्यामुळे जर तुम्हाला पैशाचे प्रॉब्लेम सतत जाणवत असतील तर गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय तुम्ही अवश्य वाचा. त्याच्यानंतरचं पुढची गोष्ट म्हणजे आपलं जे घर असतं, आता घरामध्ये आपल्याला सवय असते की सतत काही ना काही भांडेकुंडे काढायचे किंवा म्हणजे पसारा काढायचा किंवा रद्दी फेकायची, जे काही नको असलेल्या गोष्टी टाकून द्यायच्या. ते टाकूनच द्यायचं असतं घरात, म्हणजे असं कचरा वगैरे साठवून ठेवायचाच नसतो, ते आपल्या घरासाठी अजिबात चांगलं नसतं. पण गुरुवारच्या दिवशी तुम्हाला अजिबात घर तुमचं हलकं करायचं नाही आहे. मग जास्त भांडेकुंडे काढायचे, घासत बसायचं किंवा जाळी जळमट काढायचं किंवा रद्दी फेकून द्यायची, हे मी म्हणते गुरुवारच्या दिवशी अजिबात करायचं नाही. जे अडगळ भंगार असेल किंवा काही अशा गोष्टी त्या गुरुवारच्या दिवशी अजिबात करायच्या नाही. त्याच्यानंतर गुरुवारच्या दिवशी नामस्मरण, गुरूंचं आपल्या नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. जेवढे शक्य होईल तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त, तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय, तुम्ही कुठेतरी बाहेर आहे, गाडीवरती आहे, तुम्ही ऑफिसमध्ये आहे, निवांत बसलाय,
ज्यावेळी निवांत असाल, तुम्ही स्वयंपाक करताय, तुम्ही धुणे धुताय, भांडी घासताय, त्यावेळी महाराजांचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे आणि शक्य होईल तेवढं मनातल्या मनात तुम्ही नामस्मरण करायचं. गुरुवारच्या दिवशी तरी करत जा. इतर वेळी तुम्हाला नाही जमत, नाही लक्षात राहत, ठीक आहे, पण गुरुवारच्या दिवशी तुम्हाला गुरूंची आठवण काढायचीच आहे आणि गुरूंचं थोडं तरी सेवा आपल्याला आपल्या हातून घडलीच पाहिजे, लक्षात घ्या. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे श्रीसुक्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे. जर गुरुवारच्या दिवशी आता बघा, कर्जबाजारी आपल्यावरती काय येतो, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीची सुद्धा सेवा होत नाही आणि भगवान विष्णूंची सेवा होत नाही. तर बघा, जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न असते, लक्षात घ्या. तर काय करायचं, गुरुवारच्या दिवशी तुम्ही संध्याकाळच्या वेळी विष्णू सहस्त्रनाम आपल्या घरात मोबाईलवर लावून द्या किंवा तुम्ही पठण केलं तरी चालेल किंवा श्रीसुक्ताचं तुम्हाला गुरुवारच्या दिवशी पठण करायचं आहे. रोजच आपल्याला करायचं असतं, गुरु माऊलीने आपल्याला सांगितलं आहे. पण ज्यांना काहीच नाही जमत त्यांनी या सगळ्या गोष्टी ॲटलिस्ट गुरुवारी तरी करा, जेणेकरून तुमचं गुरुग्रह स्ट्रॉंग होईल. गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पिवळी जी हरभऱ्याची डाळ आहे, ती पिवळी हरभऱ्याची डाळ आणि गूळ ह्या 2 गोष्टी गाईला खाऊ घालायच्या आहेत. बघा, गाय ही दैवी शक्ती आहे आणि 33 कोटी देव गाईमध्ये सामावलेले आहेत आणि जर तुम्ही गाईची ही सेवा केलात तर 100% तुमच्या आयुष्यातली जी काही वाईट गोष्टी आहेत, नकारात्मक गोष्टी आहेत, त्या सगळ्या पुसून जातील, सगळ्या नष्ट होतील आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल, यात काही शंका नाही. तर आता जी काही पिवळी डाळ आणि गूळ आहे ते तुम्हाला तुमच्या हाताने खाऊ घालायचं आहे, ना की त्याच्या जे काही गाईची पाटी असते तिथं समोर जे काही असतं तिथं ठेवायचं नाही. तुमच्या हातात ती घ्यायची आणि तुमच्या हाताने तिला खाऊ घालायचे. गाईने तिच्या जिभेने तुमचे हात चाटले पाहिजेत, अशा पद्धतीने तुम्हाला खाऊ घालायचं आहे. आणि ज्यावेळी गाय आपले हात चाटते त्यावेळी ते आपल्या हातावरती ज्या काही हातावरच्या बघा, सगळं काही जे असतं ते आपल्या हातावरच्या रेषांवरती असतं. वाईट असो चांगला असो, आपण आपला हात दाखवतो. तर जे काही तुमच्या हातावरती तुमचं नशीब आहे आणि त्या नशिबामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत, मग संकट असतील, मग कर्जबाजारीपणा असेल किंवा दारिद्र्य असेल, गरिबी असेल, दुःख असेल, त्रास असेल, टेन्शन असेल, काहीही जे काही वाईट आहे ना ते सगळं ती गाय चाटून घेत असते, पुसून घेत असते. म्हणून दर गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. ज्याने केला त्यांना अनुभव आलेला आहे. फक्त 5 गुरुवार तरी तुम्ही ह्या करून बघा. दर गुरुवारी राहू दे, पण ॲटलिस्ट 5 गुरुवारी तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. आणि हे सगळं करूनही तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची म्हणजे तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचं आहे. रोज तुम्हाला आता आपण स्वामी सेवेकरी आहोत, रोज 3 अध्याय 11 माळी करतो. पण ज्यांना काहीच नाही जमत, खूप बिझी शेड्यूल आहे, त्यांनी गुरुवारच्या दिवशी लवकर उठायचं आणि स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण करायचं. स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ जो आहे तो अनमोल ग्रंथ आहे, लक्षात घ्या. खूप ताकद आहे त्याच्यामध्ये. तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक सगळ्या गोष्टी मार्गी लागतील, यात काही शंका नाही. आणि बघा ताई, फक्त गुरुवारीच सेवा केल्याने मग आमच्या ह्या सगळ्या समस्या सुटतील का? बघा, मनात शुद्ध भक्तिभाव पाहिजे. तुम्ही गुरुवारी करा, रोज करा, पण ती सेवा करत असताना शुद्ध अंतःकरणाने जर तुम्ही कराल तर कधीही आणि कुठेही केलेली सेवा महाराजांच्यापर्यंत पोचते, लक्षात घ्या. म्हणून रोज तुम्ही तासभर पारायण बसताय, 2 तास वाचत बसताय, पण ते 2 तास जर तुम्ही तुमचं चित्त नसेल, लक्ष नसेल, मन एकाग्र नसेल तर काय उपयोग आहे 2 तास रोज बसून. पण गुरुवारच्या दिवशी तुम्ही अगदी सगळं मनापासून करताय. सगळी महाराजांचा अभिषेक असेल, पंचोपचार पूजा असेल, पारायण असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतील, ह्या सगळ्या सेवा जर तुम्ही आठवड्यातून एकदा जरी मनापासून करत असाल, शुद्ध अंतःकरणाने करत असाल, तर तो एक दिवस तुमचं आयुष्य बदलून टाकेल. आठवड्यातील एक दिवस तुमचं नशीब पालटेल, लक्षात घ्या. आणि महाराजांची सगळ्यात मेन म्हणजे महाराजांची कृपादृष्टी अखंड तुमच्या घरावरती, तुमच्यावरती राहील. तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होईल आणि ज्यावेळी गुरुग्रह स्ट्रॉंग ज्याचा असतो त्याला आयुष्यात कधीच कुठलं संकट येत नाही, कारण त्याचा गुरु जो असतो म्हणजे आपले स्वामी जे आहेत ते त्याला संकटातून तारतातच. तर अशा प्रकारे गुरुवारच्या दिवशी या नक्की सगळ्या गोष्टी करा. तुमचं आयुष्य खूप सुंदर होईल, सुखकर होईल. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.